बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आणि ओंकारचा आज आपण सत्कार ठेवलेला आहे. तर प्रथमतः बाबासाहेबांच्या विषयी 2 मिनटं बोलतो मी, कारण त्यांचं औचित्य साधून आपण केलेलं आहे. तर बाबासाहेबांनी असं म्हणलं की घटनेचे पगार बाबासाहेब आहेत, पण बाबासाहेबांनी त्यावेळी असं सांगून ठेवलं होतं की माझी घटना किती चांगली असली तरी माझ्या घटनेचं जे काही भवितव्य आहे ती घटना चालणारी जी लोक आहेत, जे काय आमदार खासदार आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला गेल्या 50 वर्षामध्ये आलेला आहेच. ओंकारवरती बोलायला तर 3 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो, त्याही ओंकारशी माझी ओळख झाली. तर आमचं डेली जे हे असतं डायलॉग ते करिअर ओरिएंटेड असणार. मग ओंकारला मी सांगणार की बाबा काय झालं, मार्क किती कमी पडले, तर ओंकार म्हणणार 10 मार्क कमी पडले, 20 मार्क कमी पडले. तर मी त्याला म्हणणार की तुला अभ्यास कमी पडतो, अभ्यासात कमी होते, अभ्यासात करत जा. मी म्हणणार तुला 8 तास अभ्यास करायला काय अडचण आहे, तर तो म्हणला की तब्येतीमुळे जरा होत नाही असं. मग असं व्हायचं. आता अंतिमतः भूमी अभिलेखमध्ये त्याचं काम झालेलं आहे आणि माझ्या माहिती बाबानं काही विभाग जे आहे कोकणी विभाग आहे आणि तिकडून इकडं बदली शक्यतो होत नाही, करून घेतली तरच. त्यामुळं ओंकार आता आपल्यामध्ये परत शनिवार रविवार सोडून येईल का नाही असं शंका आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी मी इथं आले होतो 3 वर्षापूर्वी, ते ओंकारची जी हालचाल होती ती अतिशय संत होती. आणि आज तुम्ही या ओंकारची हालचाल नवीन माणसांना कळणार नाही की हालचालीमध्ये जवळजवळ 60% फरक पडलेला आहे माझ्या हिशोबाने. आणि हे श्रेय ह्या बागेसरांचं आणि ह्या ग्रुपचं आहे. आणि मग आता असं म्हणले संदीप पाटील सरांनी की ओंकारनं की आणखीन काम करावं, म्हणजे आणखीन नाव आपलं उद्दिलन करावं. तर ओंकार तू जिथं जाशील तिथं या आपल्या ग्रुपविषयी आणि बागेसरांविषयी सांगून जे काय सरांनी सांगितलेलं आहे आत्ता, तसंच इथली जी काय कामगिरी तू केलेलं आहेस तशीच तू कामगिरी त्यांच्यानं करून घे अशी आमची अपेक्षा आहे. आणि या ग्रुपचं नाव आणखीन ते उद्दिलन करावं असं आमची इच्छा आहे.